बाबासाहेब आंबेडकर असते या सगळ्या महाराष्ट्राच्या ढुंगावर लाथा मारल्या असत्या की भडव्यानो तुम्हाला अक्कल पाहिजे की आपला एक भाऊ मरायला वेळ आली त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्याला शिक्षण व्यवस्थित मिळत नाही, त्याला शाळेपासून तो उदासीन झालाय आणि तुम्ही म्हणताय की ही सगळी येडी लोक आहेत. बांधव आता बघितलं मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि ही लढाई संपलेली नाही, या लढाईची सुरुवात झालेली आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. संविधान नावाच्या बापाची आरक्षण नावाची जमीन 59 भावांमध्ये समान वाटपायचे, समान वाटप करायचे एवढाच हा मुद्दा असताना त्या मुद्द्याला या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विरोध करून ज्या पद्धतीचं हे वातावरण उभा केलंय हे वातावरण तुम्हाला सगळ्यांना मिळून मोडीत काढायचं ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे संविधान नावाचा बाप आहे आमचा आणि त्यांना या संविधानानं 59 भावाला अनुसूचित जातीचा प्रवर्ग तयार केलाय आणि अनुसूचित जातीतल्या 59 जातींच्या कल्याणाचा, त्यांच्या उद्धाराचा, त्यांना विकासाच्या अनुषंगाने पुढे घेऊन जाण्याचा हा मार्ग संविधानानं दिलेला आहे. पण जेव्हा या संविधानाच्या हेतूचा आणि उद्देशाचा जर बिमोड होत असेल आणि हा उद्देश पूर्ण होत नसेल आणि 59 जातींना न्याय मिळत नसेल तर बांधवांनो लक्षात घ्या की आरक्षण कुचकामी होते, आरक्षण बिनकामी होते. म्हणून आमचं इथल्या शासनाला आमचे मोर्चे हे महारवाड्यावर निघालेले नाहीत. आमचं म्हणणं फक्त शासनाकडे एवढंच आहे की आमच्या या आरक्षणाचं वर्गवारी झाली पाहिजे, डिवायडेशन झालं पाहिजे आणि समान वाटप झालं पाहिजे. प्रगत जात आणि अप्रगत जात असं शासनानं त्याचं धोरण राबवलं पाहिजे, त्याच्यामध्ये शोध घेतला पाहिजे आणि श्रीमंत लोकांना थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे आणि गरीब लोकांना पुढे येण्यासाठी, त्यांना न्याय मिळण्यासाठी, त्यांना त्यांचा अधिकार मिळण्यासाठी, गरीब लोकांना पुढे आणण्यासाठीचं धोरण शासनानं राबवलं पाहिजे. एवढीच मागणी घेऊन महाराष्ट्रामध्ये हे काही आंदोलन आत्ता उभं केलेलं आंदोलन नाही, हे आंदोलन गेल्या 40 वर्षापासून चालू आहे आणि या आंदोलनाची सुरुवात माननीय डॉक्टर बाबासाहेब गोखले यांच्यापासून झालेली. बाबासाहेब गोखलेंनी लढा उभा जो केलाय त्याला न्याय मिळण्याची प्रक्रिया आत्ता कुठेतरी सुरू झाली होती, पण याच्यावर प्रचंड मोठ्या पद्धतीचा जातीवाद्यांनी आणि नवमनुवाद्यांनी घावा घातलाय. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आपण या देशामधली अत्यंत महत्वाची माणसं आहेत. या देशाला उंचवण्यासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेली आपण माणसं आहेत. आपण काही साधे सुधे माणसं नाहीत. परिस्थितीनं आम्ही पोतराज झालोय. आमच्यामध्ये जे पोतराज आहेत हा सांस्कृतिक वारसा जपणारी माणसं आहे, पण परिस्थितीनं आम्हाला पोतराज बनवून पोट भरण्याचं माध्यम बनवलं. ही आमची परिस्थिती. आमच्यामध्ये वाघ्या मुरळी समाजाची माणसं आहेत, म्हणजे वाघ्या मुरळी म्हणून जगणारी महिला काही पुरुष आहेत. हे त्यांना व्यवस्थेनं वेळ आणलेली आहे त्यांच्यावर. ते गरीब लोक आहेत, त्यांना पोट भरायचंय, स्वाभिमानानं जगायचंय. अशा माणसांच्या पुढं पर्याय नसल्यामुळं या माणसांनी हा व्यवसाय स्वीकारलाय. बांधवाने ही गोष्ट लक्षात घ्या की चाबकाचे फटके जेव्हा तो त्याच्या पाठीवर छाताडावर मारून घेतो तेव्हा त्याच्या मनाला स्वतःला काही वाटत नसेल का? त्याला लाज वाटत नसेल का बांधवांनो? पण ही पोटाची भूक त्याला हे सगळं करायला भाग पाडते. असं असताना सुद्धा आम्हाला पोतराज म्हणून हिनवलं जातं. माझं या स्टेजवरून, सिल्लोडच्या स्टेजवरून आव्हान आहे की जेव्हा अनुसूचित जाती नावाचा हा प्रवर्ग बनवला गेला, भाऊ म्हणून आपण सगळे जगलो, तर या सगळ्या 59 जातीमध्ये कोण भाऊ कशा पद्धतीचं जीवन जगतोय, हा माणूस पोतराज का झाला, हा माणूस डफडं का वाजवतोय, याचा शोध मोठ्या भावाने घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्यावर पर्याय काढायला पाहिजे होता. पण याच्यावर पर्याय काढला नाही, म्हणून आमच्या मोठ्या भावाला विरोध आहे.
एक छोटा भाऊ म्हणून दादा, अरे तू सुंदर दिसायला लागलाय, तुझ्या अंगावर चांगली कपडे आहेत, फाटलेली कपडे आमच्या अंगावर आहेत, आमच्या पायात तुटलेली चप्पल आहे, तू कसं काय वेगळा झाला? आपण दोघं एकाच आईच्या पोटात जन्माला आलो होतो, तुझ्यात एवढा बदल का झाला आणि माझ्यात असाच का बदल राहिला? शिकलो नाही म्हणतोय ते, म्हणतायत की ही लोक शिकले नाही. आमच्याकडे अशी लाईन लागलेली मातंग समाजामध्ये शिकणाऱ्या पोरांची. सगळी मुलं या MA MCOM MSc च्या डिग्र्या ठेवून अशा हातात घेऊन हतबल झाले, पुण्याला जाऊन शिकतायत, स्पर्धा परीक्षा देतायत, कंपन्यामध्ये जीवन जगतायत. अतिशय वाईट अवस्था झाली आणि ही गरिबीची अवस्था ही आमच्या 5वीला पुजलेली पुढे जात नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की या आरक्षणाचं वर्गवारी झाली पाहिजे आणि तळागाळातल्या उपेक्षितांना, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. बाबासाहेब जर असते, मला विश्वास आहे की आज जर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर या सगळ्या महाराजांच्या ढुंगणावर लाथा मारल्या असत्या की भडव्यानो, तुम्हाला अक्कल पाहिजे की आपला एक भाऊ मरायला वेळ आली, त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्याला शिक्षण व्यवस्थित मिळत नाही, त्याला शाळेपासून तो उदासीन झालाय आणि तुम्ही म्हणताय की ही सगळी येडी लोक आहेत. बाबासाहेब खऱ्या अर्थानं आज पाहिजे होते असं आम्हाला वाटते. अण्णाभाऊ लहूजी आज पाहिजे होते आम्हाला असं वाटते. पण बांधवानो, आता ही बाबासाहेबांच्या, अण्णाभाऊंच्या आणि लहूजींच्या विचाराची ही लढाई तुम्हा आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जायचे आणि आपल्याशिवाय या चळवळीला पर्याय नाही. 1 ऑगस्ट 2024ला या देशाच्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय की या सगळ्या अनुसूचित जातीतल्या गोरगरिबांचा कल्याण झालं पाहिजे, त्यांनाही पुढे येण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे, त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त झाले पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाच्या 6 सर्वोच्च न्यायाधीशांनी निकाल दिलाय. आणि त्यांनी असं सांगितलंय की या सगळ्या लोकांचं कल्याण होण्यासाठी हा वर्गवारीचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे आणि तो त्या राज्यांनी घेतला पाहिजे. तेलंगणामध्ये झालंय, कर्नाटकमध्ये झालंय, आंध्रामध्ये लागू झालंय, पंजाबमध्ये लागू झालंय, या सहित अनेक राज्यांमध्ये लागू झालेला असताना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सामाजिक ऐक्य धोक्यात येईल. हे सगळे शिकलेले लोक नाहीत, हे अडाणी लोक आहेत, देवी देवतांना मानणारे लोक आहेत, कोंबडे बकरे कापणारे लोक आहेत, हे सगळे लोक वाघ्या मुरळी म्हणून फिरणारे लोक आहेत, हे लोक आरक्षणाच्या लायकीचे लोक नाहीत. अशा पद्धतीनं इथल्या बौद्ध बांधवांनी म्हणजेच आजच्या महार बांधवांनी फेक नरेटिव्ह मातंग समाजाच्या विरोधात सेट केला आणि आपल्या आरक्षणाच्या वर्गवारीच्या चळवळीला मोडीत काढण्याचं काम सुरू आहे. बांधवांनो, लक्षात घ्या, जेव्हा त्या काळामध्ये शाहू महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली की या सगळ्या लोकांना न्याय देण्याची संधी आपण घेतली पाहिजे, यांच्यासाठी आपण एखादा हिताचा निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थांमध्ये आरक्षण पुढे आणली. तेव्हाही लोकांनी त्यांना विरोध केला आणि त्या लोकांची होती, लक्षात घ्या, तेव्हा शाहू महाराजांना काही लोकांनी विरोध केला. मी पुन्हा एकदा सांगतोय की तेव्हाच्या म्हणजे प्रस्थापित सवर्ण समाजातल्या लोकांची भाषा ऐकून घ्या, नीट समजून घ्या. तेव्हा ते लोक असंच म्हणले होते की या सगळ्या लोकांना या संस्थांमध्ये आरक्षण देऊन महाराज तुम्ही काय करणार आहे? या लोकांना काडीची अक्कल नाही, या लोकांच्याकडे शिक्षण नाही, हे लोक देवी देवतांना मानतात, हे लोक अंधश्रद्धाळू आहेत, हे लोक कर्मकांडी आहेत. अशा पद्धतीनं तेव्हा शाहू महाराजांचा विरोध केला. ते जे काही सवर्ण तेच लोक महाराज समाजामध्ये दिसत आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. एक सुरत आपल्या सगळ्यांना दिसून येतोय. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना ठणकावून सांगतो आणि आव्हान करतो की ही लढाईच या मोर्चामध्ये सहभागी होण्यानं संपली असं नाही. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, या गव्हर्नमेंट बदल समितीची मुख्यमंत्र्यांनी या अभ्यास अहवाल स्वीकारलाय आणि अग्रवाल समितीची स्थापना झालेली आहे. आता अंतिम आदेश निघण्याचा मला असं समजलं होतं की 1 ऑगस्ट हा दिवस अण्णाभाऊंच्या जयंतीचा या दिवशी घोषणा होणार होती. पण बांधवांनो, या ठिकाणी जे काही विरोधातलं वातावरण आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची ही चळवळ मोडीत काढणारं एक वातावरण उभं केलंय आणि या निर्णयाला शासनाला न घेण्यास भाग पाडण्याची हे लोक प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून तुमच्यावर ही सगळ्यांच्यावर
जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे. आज जरी तुम्ही या मोर्चातून घरी गेला तरी सुद्धा या अंतिम आदेश निघत नाही की या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाचा कायदा लागू झालाय, असा जोपर्यंत दिवस उजाडत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना गप्प होत नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आज तुम्ही एवढ्या उन्हामध्ये, आणि सगळ्यात विशेष मला ही गोष्ट वाटली की हे पुरुष मंडळी तरी झाडाझुडाखाली चाललेत, पण आमच्या मातंग समाजाच्या महिला उन्हात बसलेत. मला फार कौतुक वाटलं. मला सुद्धा ऊन या ठिकाणी बसलं तर सहन होत नव्हतं. म्हणून महिलांसाठी धन्यवाद देतो विशेष. आणि ही आपली चळवळ ही स्वाभिमानाची आणि समतेची आणि समान न्याय हक्काची चळवळ आहे. आणि ही चळवळ कुणाच्याही जातीच्या धर्माच्या विरोधामध्ये नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या बांधवांनो, की मोठ्या झाडाखाली लक्षात घ्या की मोठ्या छोटं झाड कधीच मोठं होत नाही. आणि जेव्हा छोटं झाड हळूहळू मोठं व्हावं लागतं तेव्हा मोठे खपत नाही. आणि मोठ्या झाडाच्या फांद्या छोट्या झाडाला मारण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून आपल्याला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची. आमच्यामध्ये बंधुत्व टिकवण्याची हिंमत आहे. आम्ही आजपर्यंत बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की विद्यापीठांचं नामांतर झालं पाहिजे म्हणून पोचीराम कांबळेंनी आत्ताच आपल्या कैलास भाऊंनी सांगितलं की पोचीराम कांबळेंनी आपल्या स्वतःच्या अंगाचे तुकडे केले, जय भीम म्हणत स्वतःचा जीव दिला. असा हा मातंग समाज हा बाबासाहेबांना कधीही गद्दार झालेला नाही. आणि बाबासाहेबांना आम्ही कधी गद्दार होणार पण नाहीये. फक्त आम्हाला एवढंच वाटतंय की आम्हाला, बरं मी त्याच्या पलीकडे आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की मांगाला काहीच कळत नाही. मांगाला शिक्षणच मिळालेलं नाहीये, मांग आडाने. पण तरी सुद्धा आमचं आरक्षण बांधून ठेवा. मांग जेव्हा शिकल तेव्हा तिथं जाऊन तो बायडाने आम्हाला बांधून ठेवा. म्हणजे मांग शिकलेला नाही, मांग आडाने, म्हणून ती काही जागा महाराला द्यायची का? असं चालणार नाही. आम्ही भले गेले असो, आम्ही अजून बी शिक्षण घेऊ, पण आम्हाला आमची जागा अनुसूचित जातीच्या या 59 जातीमध्ये मातंग म्हणून त्या ठिकाणी बांधूनच पाहिजे. सगळी चौकटीत तिला बांधून ठेवा. आम्ही जेव्हा तिथं जाऊ तेव्हा आम्ही त्या ठिकाणी ती जागा घेऊ. पण त्याच्यामध्ये आता झाला नाही पाहिजे. आणि मी या ठिकाणाहून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपला नानासाहेब गायकवाड धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि अशी समाजातली अनेक माणसं पुढे येऊन लढतात, पण अशा सगळ्या माणसांचा आवाज दाबला जातो. पण मी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी, समाज म्हणून तुमचाही आशीर्वाद त्यांच्या सोबत असला पाहिजे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि शेवटचं मी सांगतो की आरक्षणाची ही जी काही चळवळ आहे ही संविधानाच्या चौकटीत असलेली ही चळवळ आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं अंमलबजावणी होण्यासाठीची ही चळवळ आहे. ही कुठलीही चुकीची चळवळ नाही. या लोकांच्या कुठल्याही प्रचाराला, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. आणि आपल्यातलेच काही लोक या वर्गीकरणाच्या चळवळीला बदनाम करण्याचं काम करतात, त्यांनाही बाजूला करा. आणि ठामपणे जोपर्यंत आरक्षण वर्गीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. तरी बेहतर, पण माघार घ्यायची नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी. एवढंच आव्हान मी या निमित्तानं सगळ्यांना करतो आणि सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. थांबतो. सिल्लोडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आणि इथले बौद्ध बांधव सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांच्याही मोर्चामध्ये आपल्याविषयी कोणीही अपशब्द वापरला नाही. आणि ज्येष्ठ नेते कांबळे साहेब आणि अहिरे साहेबांचा धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना सप्रेम जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत. धन्यवाद भाऊ. यानंतर खाजेकर सर आभार मानते. या